पिंजरा पिंजरा रे। हाँ केदार, अरे वीर बोलतोय. केदार, डिवोर्स पेपर्स बनवायला एवढा वेळ लागतो का रे? अरे आठवडाभर वाट बघतोय मी. काय पाठवलेस? घरच्या पत्त्यावर नाही का पाठवायचंस? घरीच पाठवलेस? अरे बरं मला सांग, कुरिअरची जी रिसीट आली आहे त्याच्यावर नाव आणि सही असेल ना? म्हणजे तू बघून सांगू शकतोस ना कोणी रिसीव्ह केलंय ते? हा प्लीज सांगतोस का? हो थांबतो ना, या. हा बोल. गजेंद्र देशमुख. जेव्हा कळलं ना तेव्हा तळपायची आग मस्तकातच गेली माझ्या. नशीब वेळेवर जेलमधून बाहेर आलो, नाही तर पुढच्या वेळी तात्याच्या घरीच भेटायला यावं लागलं असतं तुला. आज न उद्या मला भेटायला तुम्हाला तिथंच जावं लागणार आहे. तर काळजी करू नका, तात्यांनी आमची राहण्याची सोय दुसऱ्या गावात केली आहे. काय अच्छा, म्हणजे हा सगळा निर्णय तात्याचा आहे. तर तुम्ही बी तुमच्या घरच्यांचा विरोध पत्करून मला आणलीच नाही या घरामध्ये. ज्या सगळ्यांचा तुला विरोध होता त्या सगळ्यांची तोंड तू तुझ्या वागणुकीतून बंद केलीस ना. आणि ते गजाने बी हे करून दाखवलं तर? गुलाब, तात्याचे हे पोरग म्हणजे कुत्र्याची अशी शेपूट आहे, जगातल्या कुठल्याही नदीत घातली ना तरी वाकडीच राह. मी काय म्हणते, आपण त्या गजाला एक संधी देऊन तर बघूया. गजा, पुण्याहून केदारने जे कुरिअर पाठवलं होतं ते कोणी रिसीव्ह केलंय रे? अरे मूर्खा, कुरिअर रिसीव्ह करणाऱ्याची सही त्या पावतीवरती असते. आणि आत्ताच माझं बोलणं केदारशी झालंय. त्यानेच मला सांगितलंय की तू ते रिसीव्ह केलंस म्हणून. ते बरोबर आहे, मीच घेतलं होतं कुरिअर. पुढच्या अर्ध्या तासाच्या आत ते पेपर्स मला माझ्या हातात पाहिजे. अर्ध्या तासात कशाला? मी 15 मिनिटात येतो ना नोटीस घेऊन. ये 15 मिनिटात. फक्त एवढंच लक्षात ठेव गजा, माझ्या घरात जरी 16वा मिनिट झाला ना तरी माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. वेळ सुरू झालाय असं समज आणि निघ लगेच. आता सकाळचं मुहूर्ती तो पहाटेचा नाही तर मध्यरात्रीचा मुहूर्त काढा पटापट. हो तात्या, काय बोलताय? काय लग्न माणसाचं लावायचंय की भूताचं? मध्यरात्र हा काय मुहूर्त आहे? आता काही खरं नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा हसू ना आईच्या मायेसारखं आहे. तुमच्या चेहऱ्याकडे नुसतं पाहिलं ना तरी आपोआप आमच्या बी चेहऱ्यावर हसू येतं. बास, पुरे झालं माझं कौतुक. आनंदी, अगं काय आहे? रडून रडून डोळे लाल झालेत तुझे. काय झालंय तात्या? वीर ठीक आहे ना? हीर ठीक आहे, पण आता माझी जायची वेळ आलेली आहे. तेव्हा आता कुठलंही कारण न देता निघा तिथनं. वीरला काही झालं नाहीये ना? अरे काहीतरी झालंय असं समजा आणि निघा तिथनं, कारण आता आमच्याकडे वेळच राहिलेली नाही. चला निघा. मला जावं लागणार आहे पंढऱ्या. आनंदी, मी तुला एकटीला नाही जाऊ देणार. मी पण येतो तुझ्या बरोबर. पंढऱ्या, तू कशा पायी हवायस तिकडं? गरज लागली ना मी तुला बोलवून देईन. हा, मी जाते. तुझ्या वागण्यातून तुला सगळ्यांना दाखवून द्यायचंय, सगळ्यांना पटवून द्यायचंय की तू त्या पोरीचा मत्सर करत नाहीस. त्या पोरीच्या असण्याने तुझ्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही. तू जर का लोकांना हे पटवून दिलंस तर कदाचित पुढे मागे त्या पोरीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्यात आपल्या दोघींपैकी कुणाचाही हात नाही याच्यावर कदाचित लोकांचा विश्वास बसेल. तुला तुला कळतंय ना मी काय म्हणतेय? मम्मा, अगं किती विचार करतेस तू? गुन्ह्याचा सगळ्यात महत्वाचा नियम लक्षात ठेव. गुन्हा स्वतः कधीही करायचा नाही. गुन्हा करायला दरवेळी एक हत्यार वापरायचं. मग यावेळी कुठलं हत्यार वापरतेस तू? नागनाथ. पण एक खबरदारी बाळगायची. गुन्हा घडताना आपल्या दोघींपैकी कुणीही इथे थांबणार नाही, कारण आपल्या गैरहजेरीत जर का हा गुन्हा घडला तर आपल्यावरती कुणीही संशय घेऊ शकणार नाही. बस, आता फक्त हे कधी आणि कसं घडवून आणायचं याचा विचार करू देत मला. पिंजरा